मी तुम्हाला विचारतो, हे गाव सोडून शेतीवडी सोडून हे लोक मुंबईला का जातात? अरे त्याचं कारण आहे, शेती ठेवीत नाही, डुक्कर जास्त. हा ठीक आहे. जेव्हा पीक येतं ना हा. सगळे खाऊन टाकतात. आता हे आम्ही केलंय खरं, हा. पण ते त्यातनं पण तुम्हाला पण इथं राखण करावं लागत असतं ना? हो तेच रात्री जे येतो वगैरे ते रात्री- आता आम्ही म्हातारी माणसं हा तेच करतात. हा, म्हणजे- काय करणार? करतात. म्हणजे ही शेवटची पिढी, ह्यांच्यानंतर कोण नाही. याच्या पुढची काय करतील की नाही आता कोणाला माहिती. पण आहेत. ही पूर्वीजाने केलेली शेती आहे ना, ते आपल्याला ओसर टाकायला आवडत नाही, असं हाऊस वाटते आवडत की नाही? कुणाला पण नव्हती, हा. पण हे ठेवत नाही. नाही पण ती तरी आणि पण- परत नाचणीवर रोग येतो. बरोबर गेल्या वर्षी नाचणी सगळी कुसून गेली लोकांची. ते सरकारने पण नाचणी तुम्ही अजून करताय. करायची भरपूर, आता यंदा कमी झाली. बाकीची इतर उत्पन्न काय काढत नाही तुम्ही नाचणीशिवाय? नाही, दोनच पिकं. दोनच पिकं ना? पूर्वी 7-8 पिकं असायची ना आपली? बरी होती ना? ती जुनी लोक म्हातारी होती. होती. हे करायची नाही? आता लोकसंख्या भरपूर झाली. पहिले पूर्ण शेता भरलेली असते ना, पूर्ण शेत. हो, पूर्ण सगळी भरलेली. ही सगळी ती तिकडे दिसतोय ना, इकडेच नाही. तिकडे राहणार पण शेती नाचणी करायची. काय म्हणता? भरपूर काय करायचं. पण ते आता ठेवीत नाही. वांगण आणि डुक्कर हे ठेवतच नाही. त्याच्यामुळे कंटाळले. आता हे आम्ही केलं त्याच्यात राहिलं तर नशीब, बरोबर. नाही तर काय नाही. तुम्ही आता इकडे जाणार ना? हो, इकडे जाणार. इथं घरं किती तुमची आहेत? ती घरं जातात 200 खूप खरं तरी पण. हा ओलगाव ना गाव. ओळगाव गाव आहे. चला मग काळोख पण होतं तुम्हाला. जा सावकाश जा हा. बाकी काय नाही. बाकी लोक काम संसाराला कंटाळली नाही शेतीला. बरोबर बरोबर. त्या रानात ते मग कंटाळ आहेत ना. हो चला या बाबा सावकाश जा.